अमेरिका इराण शस्त्रसंधीबाबत मोठी बातमी समोर येते आहे। शस्त्रसंधी आणखी 2 आठवड्यांची वाढवली जाऊ शकते। अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी वाढवण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे। अमेरिका इराण शस्त्रसंधी सध्या 22 एप्रिलपर्यंत लागू आहे। जागतिक स्तरावर शांततेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल मानलं जात आहे। 28 मार्च रोजी अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या सीजफायरची अधिकृत घोषणा करण्यात आली होती। इस्रायल लेबनॉनमध्ये 1 आठवड्याचा युद्धविराम लागू करण्यात आला। आज रात्रीपासून इस्रायल लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल अशी माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली। इराण आणि अमेरिकेतल्या युद्धविरामाचा कालावधी संपेपर्यंत इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम हा पाळण्यात येणार आहे। रविवारी इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यावर पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय। त्यांनी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत दूरध्वनीवरून तणाव कमी करण्याबाबत अनेक वेळा चर्चा केली। इराण आणि अमेरिकेत करार झाला नाही आणि परिस्थिती बिघडली तर इराणने सौदी अरेबियातल्या अमेरिकन तळांवर किंवा इतर ठिकाणी हल्ले करू नयेत अशी विनंतीही मुनीर करणार असल्याचं आता समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।